मित्रांनो नमस्कार. माझ्या YouTube चॅनलमध्ये सर्व रसिक प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. हा व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ बघत असताना माझी सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती आहे की साधारण 98% रसिक प्रेक्षक हे माझे व्हिडिओ बघतात परंतु सबस्क्राइब करायला मात्र विसरतात. सबस्क्राइब करा आणि माझ्या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा, म्हणजे तुम्हाला जेणेकरून सकाळी 8 वाजता व्हिडिओचं नोटिफिकेशन म्हणजे व्हिडिओची पूर्वसूचना ही तुम्हाला मिळेल. मित्रांनो, आज मात्र नवीन विषय घेऊन मी आपल्या समोर आलेलो आहोत. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये ज्या पद्धतीने घाऊक असे पक्षांतर होत आहेत, ते पक्षांतर होत असताना रेवडी संस्कृतीचा उदय हा महाराष्ट्राच्या आणि भारताच्या राजकारणामध्ये सर्रासप्रमाणे मोठ्या प्रमाणावर हा होत आहे. त्यातून एखाद्याला कन्व्हिन्स करता येत नसेल तर, त्याला पटवता येत नसेल तर त्याला कन्फ्यूज करून टाका, म्हणजे त्याला पुरते गोंधळात टाका. म्हणजे गोंधळलेल्या माणसाला सध्या जे काही चालले आहेत ते उमजणार नाहीत आणि त्यातून सध्या जे चालले आहेत तेच मात्र योग्य आहेत असे त्याला वाटल्याशिवाय राहणार नाहीत. हे तंत्र सध्या भारतीय जनता पक्षाने म्हणजे सत्ताधारी पक्षाने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि देशाच्या राजकारणामध्ये विरोधकांबद्दल अवलंबल्याने विरोधी पक्ष आज मात्र अतिशय गलित गात्र अवस्थेमध्ये आणि हातबल झालेले आपल्याला दिसत आहेत. विरोधकांची उभी राहणारी इंडिया आघाडी ही समर्थ पर्याय देत असल्याचे पाहून सत्ताधारी भारतीय जनता पक्षामध्ये काहीशी अस्वस्थता निर्माण झाली आणि पुढची लोकसभेची निवडणूक ही आपल्याला अवघड जाईल, किंबहुना अवघड असेल याची जाणीव झाल्यावर सत्तेसाठी ऐनकेन प्रकारे वाटेल ते करण्याची भूमिका ही सत्ताधारी पक्षाने अवलंबलेली आहे. त्यासाठी इंडिया आघाडीमध्ये फोडल्याशिवाय पर्याय नाही, म्हणून बिहारमधील नितीश कुमारांना फोडून आघाडीच्या पायातील एक वीट ही मोदी शहांनी काढून घेतलेली आहे. एरवी नितीश कुमारांची व त्यांच्या पक्षाची अवस्था ही भविष्यामध्ये महाराष्ट्रातील उद्धव ठाकरेंच्या पक्षासारखी होईल आणि राजकारणामध्ये जर टिकून राहायचं असेल तर टिकून राहण्यासाठी कुठल्याही पद्धतीने सत्तेच्या आश्रयाला जाण्याची भूमिका ही नितीश कुमारांनी घेतलेली आहे. न पेक्षा राजकारणामध्ये वाळलेल्या गवतीच्या गंजावर बसण्यापेक्षा त्यापेक्षा अजित पवारांसारखं सत्तेमध्ये राहून निर्भय बनो ची भूमिका ही नितीश कुमारांनी घेतलेली आहे. आणि निर्भय बनो हे कधीही चांगले असल्याने भारतीय जनता पक्षाच्या बरोबर शय्या सोबत करण्याचा हा व्यावहारिक विचार हा त्यांनी केलेला आहे आणि हा व्यवहार करण्यासाठी त्यांना भारतीय जनता पक्षाने प्रवृत्त केलेले आहेत. अलीकडच्या काही पक्षांतराच्या घटना पाहिल्या तर भारतीय जनता पक्षाच्या आघाडीमध्ये येण्यासाठी रेवडी संस्कृती आणि खडी संस्कृती ही निर्माण केली गेलेली आहे. रेवडी म्हणजे तुमच्या पदरामध्ये आम्ही काहीतरी टाकू तर तुम्ही आमच्याकडे या, म्हणजे कल्याणकारी योजनांची खिरापत ही तुमच्या पदरात टाकली जाईल. आणि खडी संस्कृती म्हणजे तुम्ही जर आमच्याकडे येणार नसेल तर तुम्हाला मात्र तुमच्या पाठीमागे असलेले झंझट, तुमच्या पाठीमागे असलेले आर्थिक उपद्रव हे बाहेर काढून तुम्हाला खडी फोडण्याची खडी संस्कृती या दोन्ही योजना भारतीय जनता पक्षाकडे तयार असल्यामुळे गर्भगळीत झालेले विरोधी पक्षातील नेते हे घाबरलेल्या अवस्थेमध्ये आज भारतीय जनता पक्षाच्या आश्रयाला जात असल्याचं हे महाराष्ट्रातील आणि देशातील चित्र हे अतिशय स्पष्टपणाने आपल्या समोर आलेले आहेत. त्यातून सत्तेच्या तुकड्यासाठी बांग देणारी टोळी ही निर्माण झालेली आहे आणि पुढच्या राजकारणातील सत्तेच्या पंचतारांकित महालामध्ये सुखी समृद्ध जीवनाचा मार्ग स्वीकारण्या पलीकडे आज मात्र त्यांच्याकडे काही राहिले नाहीत. किंबहुना सत्तेच्या आश्रयाला जाऊन सुखी समृद्धी होण्याचा त्यांचा कल हा निर्माण झाल्याचं या ठिकाणी दिसत आहे. आज काँग्रेसचे माजी मंत्री असलेले आणि काँग्रेसचे नेते असलेले कमलनाथ भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर असल्याच्या बातम्या या ठळकपणाने प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्याचबरोबर हा व्हिडिओ बनवत असताना शरद पवारांच्या पश्चिम महाराष्ट्रातील एक बडा नेता हा भारतीय जनता पक्षाच्या गळाला लागला असल्याच्या बातम्या या येत आहेत. यातून राजकारणामध्ये इकडून तिकडे जाण्यासाठी कुठलीही आयडिओलॉजी नाही आणि कुठलीही विचारधारा नसल्यामुळे
त्यातून मात्र मोठ्या प्रमाणावर राजकारणामध्ये भडवेगिरी करणारी संस्कृती आणि राजकारणामध्ये कामापेक्षा भडवेगिरी प्रवृत्तीला या ठिकाणी अतिशय सुसह्य असं वातावरण भारतीय जनता पक्षामध्ये निर्माण झालेलं आहे। हे मात्र आता लपून राहिलेले नाहीत। ज्या आदर्श व्यवहारामध्ये अशोक चव्हाणांना राजीनामा द्यावा लागलेला होता, त्याच अशोक चव्हाणांना नांदेडमधील प्रचार सभेत आपल्या पक्षाची सत्ता आल्यावर, म्हणजे भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यावर पहिल्या 6 महिन्यामध्ये अशोक चव्हाणांना अटक करू किंबहुना भ्रष्टाचारांना या ठिकाणी तुरुंगात खडी फोडायला पाठवू असे विधान त्यावेळी नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातील अनेक प्रचार सभेमध्ये केलेलं होतं। परंतु त्याच अशोक चव्हाणांना तुरुंगात पाठवण्याऐवजी भारतीय जनता पक्षाने आपल्या पक्षामध्ये घेऊन त्यांना मात्र राज्यसभेची उमेदवारी दिली आहे आणि ते मात्र उद्या राज्यसभेचे खासदार झाल्याशिवाय राहणार नाहीत। म्हणजे ऐन केन प्रकारे त्यांना राजवस्त्र बहाल करण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाने हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे निर्माण केलेलं आहे। ही जी संस्कृती आहे, ही वाह्यात संस्कृती, ही दलबदलू संस्कृती महाराष्ट्रामध्ये सर्रासपणाने ही पुढच्या काळामध्ये देखील धुमाकूळ घातल्याशिवाय राहणार नाही आणि तुरुंगात पाठवण्याऐवजी राज्यसभेच्या वरिष्ठ सभागृहामध्ये त्यांना पाठवत असेल तर त्यातून मात्र नको ते पायंडे नको ते संदेश हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहणार नाहीत आणि त्यातून मात्र भारतीय जनता पक्षाने वैचारिक तत्वांना ही मुरड घातलेली आहे। वैचारिक तत्वांना आणि पक्षनिष्ठेच्या तत्वाला मुरड घालावी हे मात्र समजण्यासारखं आहे। परंतु गावाच्या पारापासून ते विधिमंडळाच्या सभागृहापर्यंत ज्यांच्या घोटाळ्याच्या चर्चा, ज्यांच्या आर्थिक लबाडीच्या चर्चा आणि ज्यांच्या भ्रष्टाचाराच्या चर्चा या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या होत्या, अशा दरोडेखोरांना, अशा महादरोडेखोरांना सत्तेमध्ये बसवण्याचं काम हे मात्र भारतीय जनता पक्षाने केले असल्यामुळे महाराष्ट्राच्या जनभावना ह्या अत्यंत प्रक्षुब्ध झालेल्या आहेत। मात्र भारतीय जनता पक्षाच्या ही जी प्रवृत्ती आहे, ही प्रवृत्ती सत्तेमध्ये नेण्याची प्रवृत्ती ही मात्र या ठिकाणी अनाकलनीय असल्याचं आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही। त्याही पेक्षा भ्रष्टाचारामध्ये अखंड बुडालेल्या नतद्रष्ट प्रवृत्तींना हे ठेचण्याची गरज असताना किंबहुना या नतद्रष्ट प्रवृत्तींचे फुतकारलेले फणे हे समाजहिताच्या दृष्टीने ठेचण्याची गरज असताना, चिरडण्याची गरज असताना केवळ आणि केवळ पुढील सत्तेचे गणित जुळवण्यासाठी दृष्ट्यांच्या बाबतीत भारतीय जनता पक्षाने पक्षांतर करून घेण्याची बाळगलेली सहानुभूती आणि बाळगलेली सहनशीलता ही त्यांच्या दृष्टीने सत्तेच्या नजरेतून भलेही ती योग्य असेल, पण नैतिकतेच्या अंगातून मात्र तो अक्षम्य असा गुन्हाच आहे। जर पुन्हा एकदा आपल्याला सत्ता मिळेल एवढा जो मोठा आत्मविश्वास भारतीय जनता पक्षाला असेल आणि त्यातून मात्र गेल्या 10 वर्षातील कार्यकर्तृत्वावर न बोलता जर आजही 70 वर्षाच्या मृत्यूनंतर देशाचे माजी पंतप्रधान असलेल्या पंडित नेहरूंवर सातत्याने भारतीय जनता पक्षाला म्हणजे मोदी आणि शहांना ही टीका करावी लागत असेल तर हे मात्र मोदी सरकारचं अपयश आहे। हे मात्र आपण लक्षात घेतलं पाहिजे। अगदी काल परवापर्यंत नितीश कुमारांना भारतीय जनता पक्षामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये घेणार नाहीत अशा गर्जना आणि अशी वल्गना ही अमित शहाने जाहीर सभेमधून केली असताना देखील अमित शहाने भारतीय जनता पक्षाची असलेली पार्टी विथ डिफरन्स म्हणजे असलेली साधन सुचिता ही पूर्णपणे गुंडाळून ठेवून त्या ठिकाणी नितीश कुमारांना आपल्या पक्षामध्ये दाखल करून घेतलेलं आहे आणि भारतीय जनता पक्षाने आणि अमित शहाने ज्या साधन सुचितेच्या गप्पा मारलेल्या आहेत त्या साधन सुचितेच्या गप्पा मात्र पुढच्या काळामध्ये तुम्हाला जर साधन सुचिता पाळता येत नसेल तर त्या गप्पा मात्र तुम्ही अजिबात मारू नका आणि लोकांना मात्र एवढं मूर्ख समजू नका। आज भारतीय जनता पक्षामध्ये निष्ठावंत असलेल्या कार्यकर्त्यांचा श्वास हा कोंडला गेलेला आहे, त्यांची घुसमट ही मोठ्या प्रमाणावर झालेली आहे। आयरामांना पायघड्या घालून त्यांना मंत्रिपद आणि राज्यसभेची उमेदवारी जर मिळत असेल तर आणखी किती काळ या दलबदलू लोकांना आपल्या बोकांडी घ्यायची अशी प्रामाणिक कार्यकर्त्यांची भावना ही निर्माण झालेली आहे। हे वास्तव लक्षात घेतलं पाहिजे। जेव्हा पक्षामध्ये आयात होते तेव्हा मात्र पक्षामध्ये ही निर्यात देखील होते, कारण पक्षामध्ये पक्षांतर करणाऱ्यांचा
कुठलीही आयडिओलॉजी नसल्यामुळे, कुठलीही नीतिमूल्य नसल्यामुळे घराणेशाहीच्या सुभेदारीचा प्रश्न आणि ती सुभेदारी पुढे नेणे हाच त्यांचा प्रामुख्याने उद्देश असतो आणि सुभेदारांचा मात्र हाच पक्ष असतो. घराणेशाही पुढे नेणे हा त्यांचा मात्र एक कलमी कार्यक्रम असल्यामुळे पक्षांतराचे पुढच्या काळामध्ये अनेक लोक हे भारतीय जनता पक्षामध्ये बिनदिक्कतपणाने आपला संसार थाटल्याशिवाय राहणार नाहीत. अशीच आजची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आज भारतीय जनता पक्ष 370च्या पार किंबहुना 400च्या पार जाण्याचा आत्मविश्वास बाळगत आहेत. मात्र हे बाळगत असताना भारतीय जनता पक्षाने मात्र प्रादेशिक पक्ष फोडण्याची ही भूमिका त्यांनी अवलंबलेली आहे. एवढा जर आत्मविश्वास आणि एवढा जर 400च्या पुढे जाण्याचा अहंकार असेल तर प्रादेशिक पक्षांना आणि घटक पक्षांना फोडण्याची गरज काय आहे? मुळात भारतीय जनता पक्षाच्या आघाडीच्या फुग्यात जनमताची खूप हवा भरलेली आहे असं भासवलं जात असलं तरी भारतीय जनता पक्षामध्ये जे अंतस्थ सर्वे बाहेरून आलेले आहेत त्यामध्ये बहुमताच्या जवळ भारतीय जनता पक्ष हा केंद्रामध्ये जाणार नाहीत. हा अंतस्थ सर्वे मात्र डर का माहोल है हे यातून आपल्या लक्षात घेतल्याशिवाय राहणार नाहीत. यातून 75 वर्षापूर्वीच्या पंतप्रधान असलेल्या पंडित नेहरूंवर आजही सातत्याने टीका करावी लागते. ती मोदी आणि शहांना करावी लागते. यातच सर्व काही आलेले आहेत. काल परवा अशोक चव्हाण भारतीय जनता पक्षात गेले, उद्या कमलनाथही जातील आणि विरोधी पक्षातील अदृश्य असलेले आणि कमळावर प्रेम असलेले अनेक कमलनाथ हे सुद्धा जातील. हे जात असताना त्यांच्याबरोबर ज्यांना जायचं असेल, ज्यांना भारतीय जनता पक्षामध्ये आपला संसार थाटायचा असेल त्यांना मात्र जाऊ द्या. कारण ते गेल्यानंतर खऱ्या अर्थाने विरोधी पक्षामध्ये विशेषतः काँग्रेस पक्षामध्ये ही नवसंजीवनी काँग्रेस पक्षाला मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. कारण जुन्या जाणत्या लोकांनी आपले तंबू हे परंपरागत असल्यासारखं त्या ठिकाणी ते डेरे दाखल झालेले होते. त्यातून नवीन कार्यकर्त्यांना ही संधी मिळत नव्हती. ते जात असेल तर त्यांना खुशाल जाऊ द्या. आणि जात असताना पडझड ही होतच असते. पडझड झाल्याशिवाय नवीन पालवी ही फुटत नसते हे मात्र लक्षात घ्या. सत्तेच्या आश्रयाला जात असताना तुम्ही खुशाल जा. स्वतःचा आत्मा हा सत्तेच्या रसरशीत गुलाबजामसाठी विकण्याचा अधिकार हा सर्वांना आहे. पण खरेदीदार मात्र हा नेहमी साधूचा वेश परिधान करून त्याच्यामध्ये असलेली सैतानी प्रवृत्ती, त्याच्यामध्ये असलेली दानवी प्रवृत्ती ही मात्र राक्षसी स्वरूपाची असते. मग तो कुठल्याही का पक्षाचा असेना, तो भारतीय जनता पक्षाचा का असेना किंवा अन्य दुसऱ्या कुठल्याचा का पक्षाचा असेना, हे मात्र या ठिकाणी अधोरेखित केल्याशिवाय राहत नाहीत. कारण राक्षस आणि सैतानी प्रवृत्ती त्यांना मात्र स्वतःचा वेश नसतो. तो साधू संतांचा वेश धारण करून हा समाजामध्ये वावरत असतो. हे मात्र या ठिकाणी ध्यानात घ्या. यातून भारतीय जनतेने, महाराष्ट्रातील जनतेने काय समजायचं ते समजून घ्या. तुर्तास येथेच थांबतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, पुढे पाठवा. धन्यवाद.